नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर या व्हिडिओची जर तुम्हाला पी पाहिजे असेल, तर आपल्या स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे. त्याचबरोबर स्पर्धा विश्व WhatsApp ग्रुपला देखील टाकलेले आहे. या दोघांचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही PDF डाउनलोड करता येईल. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. रायगड किल्ल्यावरील जय विजय बुरुज हे कोणत्या ठिकाणी आहेत? खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे महादरवाजा. महादरवाजा या ठिकाणी जय विजय बुरुज हे आहेत. त्यानंतर प्रश्न 2 बघा. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? तर तो कोणता कायदा होता मित्रांनो? तो होता 1858 चा कायदा. 1858 च्या कायद्याने गव्हर्नर जनरल हा व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना ही ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. त्यानंतर प्रश्न 4 बघा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? बघा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर वसंतराव नाईक. त्यानंतर पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 5 बघा. इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत? तर इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक हे मल्हारराव होळकर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न 6 बघा. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. प्रश्न 7 बघा. वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था कोणती? तर उत्तर आहे आर्य समाज. त्यानंतर प्रश्न 8 बघा. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर कोणत्या वेदामध्ये बघा? ऑप्शन क्रमांक डी सामवेद. सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर योग्य उत्तर असणार आहे फिरोज शाह मेहता. ऑप्शन क्रमांक 4 फिरोज शाह मेहता. प्रश्न 10 बघा. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला? तर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म हा नाशिक या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर प्रश्न 11 बघूया. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? तर संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना ही ऑप्शन क्रमांक सी बघा मुंबई या ठिकाणी झाली. त्यानंतर प्रश्न 12 बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निराजी रावजी हे कोणत्या पदावर होते? लक्षात घ्या, निराजी रावजी हे कोणत्या पदावर होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी न्यायाधीश. न्यायाधीश या पदावरती ते होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी केला? तर बघा, तो कोणता किल्ला होता? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी प्रतापगड. प्रश्न 14 बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजगड. कोणती? तर राजगड. त्यानंतर बघा प्रश्न 15 आहे. हा बचेंगे तो भी और भी लढेंगे हे उद्गार कोणाच्या मराठी फौजेच्या सरदारांनी काढले होते? उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी दत्ताजी शिंदे. महत्वाचा प्रश्न मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 16 बघा. उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? तर कोणत्या चळवळ होती माता? तर ती होती सविनय कायदेभंग. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न 17 बघा. शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर उत्तर काय मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक सी सामाजिक न्याय दिन. त्यानंतर बघा. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज सुधारका यांनी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी वीरा शिंदे. त्यानंतर प्रश्न 19 बघा. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी फेब्रुवारी 1946 मध्ये संप पुकारला व तो कोणत्या ठिकाणी पुकारला?
खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर तो संप होता तलवार मुंबई या ठिकाणी. प्रश्न 20 बघा. नाशिक येथील शिलालेखात डॅश या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केला आहे. तर योग्य उत्तर असणार आहे गौतमीपुत्र सातकर्णी, ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न 21 बघा. गौतम बुद्धांचा जन्म डॅश येथे झाला. तर गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला आहे मित्रांनो? लक्षात घ्या, लुंबिनी या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न 22 बघा. मुघल बादशहा हुमायूनचा पराभव डॅश याने केला. तर याचा पराभव हा शेरशाह सूर याने केला. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न 23 बघा. बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला? खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो, लक्षात घ्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे 1833च्या चार्टर कायद्याने. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघा. समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कोठे आहे? तर समर्थ रामदास स्वामीजींची समाधी ही सज्जनगड या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, सज्जनगड. त्यानंतर प्रश्न 25 बघा. लॉर्ड कर्झन कॉलिन रेले आयोगचा संबंध कशाशी होता? तर याचा संबंध हा उच्च शिक्षणाशी होता. मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण 25 प्रश्न बघितलेले आहेत, जे की येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.